नेक्स्ट त्यामध्ये आता आपण पॉइंट पाहणार आहोत तो फ्लुइड मोझॅक मॉडेल. म्हणजे फ्लुइड मोझॅक मॉडेल जे तयार केलेलं होतं दोन सायंटिस्टने, ते पहिल्यांदा डायग्राम पाहू फ्लुइड मोझॅक मॉडेलची. त्यामध्ये ही डायग्राम अशी त्यामध्ये फ्लुइड मोझॅक मॉडेलची आहे. त्यामध्ये नेमिंग लेबलिंग बघा. शुगर हे इथं दाखवलंय, प्रोटीन इथं दाखवलंय, लिपिड बाय लेयर म्हणजे हा आणि हा हे जे दोन लेयर आहेत म्हणजे दोन लेयर कशाचे आहेत, लिपिडचे. कोलेस्टेरॉल हे बरोबर मध्ये आरो दाखवलाय, हा काय कोलेस्टेरॉल. नंतर इंटिग्रल प्रोटीन हे मधलं जे आहे हे काय इंटिग्रल प्रोटीन. हे मॉडेल कशाचं आहे, फ्लुइड मोझॅक मॉडेल. मग कोणी डिस्कवर केलंय, कशासाठी उपयोगात आणलंय हे पाहूया त्यामध्ये. मग फर्स्ट पॉइंट, सिंगर अँड निकोलसन इम्प्रूव्ड मॉडेल ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन ॲज फ्लुइड मोझॅक मॉडेल इन 1972. म्हणजेच हे जे मॉडेल मांडलेलं आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल कुणी मांडलेलं आहे तर सिंगर अँड निकोलसन दोन सायंटिस्टनी मांडलेलं आहे. एक सिंगर नावाचा सायंटिस्ट आहे आणि दुसरा निकोलसन नावाचा सायंटिस्ट आहे. त्यांनी इम्प्रूव्ह केलंय मॉडेल कशाचं, स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे तेच मॉडेल इम्प्रूव्ह केलं दोघांनी. कोणी दोघांनी, विच सायंटिस्ट, सिंगर अँड निकोलसन. इम्प्रूव्ह करून त्यामध्ये ते मॉडेल काय म्हणून मांडलं त्यांनी, फ्लुइड मोझॅक मॉडेल म्हणून. किती साली, 1972 मध्ये. लक्षात ठेवा एमसीक्यू साठी हा इम्पॉर्टंट असणारा पॉइंट आहे. का तर दोन सायंटिस्ट नावं तिथं माहीत पाहिजेत, सिंगर आणि निकोलसन. त्यांनी इम्प्रूव्ह मॉडेल केले. कोणतं मॉडेल इम्प्रूव्ह केलं तर स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल मेम्ब्रेनचं असणारं जे स्ट्रक्चर आहे तेच मॉडेल इम्प्रूव्ह केलं आणि तेच त्याने 1972 मध्ये फ्लुइड मोझॅक मॉडेल म्हणून अंमलात आणलं. समजलं. म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, सिंगर अँड निकोलसन इम्प्रूव्ड मॉडेल ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन ॲज फ्लुइड मोझॅक मॉडेल इन 1972. हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, according to this model, quasi-fluid nature of lipid enables lateral movement of proteins within bilayer. म्हणजेच according to this model, which model, फ्लुइड मोझॅक मॉडेल. याचा जर अभ्यास करून विचारलं किंवा त्याचा बघितला, फ्लुइड मोझॅक मॉडेल बघितलं आणि त्याचा विचार करून जर त्यामध्ये आपण बघितलं तर काय आहे तर क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड. लिपिडचा जो नेचर असतो तो क्वासी फ्लुइड नेचर असतो. क्वासी फ्लुइड मीन्स सेमी फ्लुइड. क्वासी फ्लुइड म्हणजेच त्याला काय म्हणतात, सेमी फ्लुइड. सेमी फ्लुइड मीन्स सांगा पाहू, सेमी फ्लुइड नॉट कम्प्लिटली लिक्विड, नॉट कम्प्लिटली सॉलिड. म्हणजे इन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. सॉलिड आणि लिक्विड यांच्या मधला जो भाग थोडक्यात सेमी फ्लुइड, पार्शियली और सेमी फ्लुइड. म्हणजेच नॉट कम्प्लिटली लिक्विड, नॉट कम्प्लिटली सॉलिड. असा क्वासी फ्लुइड नेचर कुणाचा असतो, लिपिडचा. एनेबल्स ते शक्य आहे, तो नेचर जो आहे तो शक्य आहे कशासाठी, लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स विद इन बायलेयर. म्हणजेच हा जो बायलेयर आहे लिपिडचा बायलेयर म्हणजे वन लेयर आणि सेकंड लेयर यांच्यामध्ये जी लॅटरल मुवमेंट होत असते कशाची, प्रोटीन्सची. ती लॅटरल मुवमेंट होण्यासाठी त्यामध्ये एनेबल असतं, शक्य असतं. कोणता, त्यामध्ये असणारा नेचर क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड. म्हणजे सेमी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड, नॉट कम्प्लिटली लिक्विड, नॉट कम्प्लिटली सॉलिड असा असणारा नेचर कुणाचा, लिपिडचा. तो कशासाठी आहे उपयोगात तर एनेबल्स शक्य आहे लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स विद इन बायलेयर. म्हणजे ह्या दोन लेयरच्या मधून लॅटरल मुवमेंट होत असते. कशाची तर प्रोटीन्सची मुवमेंट कसली होते, लॅटरल मुवमेंट घडत असते. समजलं. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू धिस मॉडेल मीन्स अकॉर्डिंग टू फ्लुइड मोझॅक मॉडेल. फ्लुइड मोझॅक मॉडेलचं जर मॉडेल आपण विचारात घेऊन जर त्याचा अभ्यास केला तर त्याचा नेचर कोणता आहे, क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड. त्यातल्या लिपिडचा नेचर आहे तो क्वासी फ्लुइड आहे, नॉट कम्प्लिटली लिक्विड,
नॉट कम्प्लिटली सॉलिड. एनेबल्स तो शक्य आहे कशासाठी लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स विदिन बायलेअर. म्हणजे ह्या दोन लेअर मधून जी प्रोटीनची मुवमेंट घडत असते ती लॅटरल मुवमेंट घडण्यासाठी शक्य असतो. कोणता नेचर त्याचा क्वासी फ्लुइड मीन्स सेमी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड. नेक्स्ट थर्ड पॉइंट, this ability to move within the membrane is measured as fluidity. म्हणजेच this ability म्हणजे त्यामध्ये जे असणारा नेचर आहे क्वासी फ्लुइड नेचर त्या लिपिडचा, मग त्यामध्ये असणारे ते मॉडेलचे जे ॲबिलिटी आहे मूव विदिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज फ्लुइडिटी. म्हणजेच ती जी मुवमेंटची जी ॲबिलिटी आहे, मुवमेंट जी घडते प्रोटीनची, ती असणारी त्याची जी ॲबिलिटी आहे कुणामध्ये घडणारी मुवमेंट विदिन द मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेन मध्ये घडणारी मुवमेंट ही मेजर केली जाते. कशामध्ये मेजर केली जाते? फ्लुइडिटी मध्ये. म्हणजेच त्यामध्ये थर्ड पॉइंट मध्ये काय, दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज फ्लुइडिटी. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, द फ्लुइड नेचर ऑफ मेम्ब्रेन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ फंक्शन्स लाईक. कोणती फंक्शन्स? सेल ग्रोथ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स, secretion, endocytosis as well as cell division etc. म्हणजेच फ्लुइड नेचर ऑफ मेम्ब्रेन, म्हणजेच त्या लिपिडच्या मेम्ब्रेनचा जो फ्लुइड नेचर आहे तो इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फंक्शन्स. म्हणजे त्या फंक्शनचा कार्याचा जर विचार करून त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, कोणती फंक्शन्स त्यामध्ये? सेल ग्रोथ म्हणजे पेशीची होणारी वाढ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स म्हणजेच जंक्शन जे आहेत इन बिटवीन इच सेल, प्रत्येक सेल मध्ये जी जंक्शन्स आहेत ते जंक्शन्स तयार होऊन फॉर्मेशन होऊन ते असणार एक फंक्शन. सिक्रेशन म्हणजेच स्रावण्याचं फंक्शन. एंडोसायटोसिस म्हणजेच त्यामध्ये काय, ब्रॉड फ्लुइड सबस्टन्स इनटू सेल्स, म्हणजे सेलमध्ये फ्लुइड सबस्टन्स किंवा एखादा कोणताही सबस्टन्स आणला जातो, त्यालाच काय म्हणतात? दिस प्रोसेस इज कॉल्ड एंडोसायटोसिस. म्हणजेच सबस्टन्स ब्रॉड इनटू द सेल, दिस प्रोसेस इज कॉल्ड एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस कशाला म्हणतात? तर एखादा सबस्टन्स सेलमध्ये आतमध्ये घेतला जातो, ती जी प्रक्रिया प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात? एंडोसायटोसिस. ॲज वेल ॲज सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. अशी असणारी जी फंक्शन्स आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हे फ्लुइड नेचर ऑफ मेम्ब्रेन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? फ्लुइड नेचर ऑफ मेम्ब्रेन, त्या लिपिड मेम्ब्रेनचं जे फ्लुइड नेचर आहे हे अगदी फंक्शनच्या व्ह्यू मधून बघितलं, म्हणजेच पॉइंट ऑफ व्ह्यू त्याची जर कार्य बघितली आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते इम्पॉर्टंट आहे. मग कोणती फंक्शन्स त्यामध्ये येतात? सेल ग्रोथ, पेशीची वाढ, नंतर फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स, इन बिटवीन टू सेल्स जंक्शन्स आर फॉर्म, हे असणार फंक्शन. नंतर सिक्रेशन, स्रावण, नंतर एंडोसायटोसिस म्हणजेच ब्रॉड द सबस्टन्सेस इनटू सेल, दिस प्रोसेस इज कॉल्ड एंडोसायटोसिस. एखादा सबस्टन्स सेलमध्ये आणला जातो, ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर एंडोसायटोसिस. आणि लास्ट सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन. अशा फंक्शनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता नेचर आहे? फ्लुइड नेचर ऑफ मेम्ब्रेन. विच मेम्ब्रेन? लिपिड मेम्ब्रेन, म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन मधलं लिपिड मेम्ब्रेन. समजलं? आता नेक्स्ट आता फंक्शन्स पाहूया. फंक्शन्स मध्ये असणारी त्यामध्ये फर्स्ट फंक्शन काय आहे? द ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस इट मीन्स मेम्ब्रेन. दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल टू सम मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन आयदर साइड. म्हणजेच यामध्ये काय सांगितलंय पहा, पहिलं फंक्शन आहे त्याचं ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे कोणतेही जे मॉलिक्युल्स असतात ट्रान्सपोर्ट होतात, त्यांचं वहन होतं अक्रॉस इट म्हणजे हे जे मेम्ब्रेन असतं त्यामधून आरपार आत जाणं, त्यालाच काय म्हणतात? अक्रॉस द मेम्ब्रेन. दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल. पण हे जे मेम्ब्रेन आहे लिपिड बायलेअर मेम्ब्रेन, हे कसं असतं? तर सिलेक्टिव्हली परमेएबल असतं. सिलेक्टिव्हली परमेएबल मीन्स थोडेच त्यामध्ये काय असणारे मॉलिक्युल्स जाऊ शकतात.
सगळे मॉलिक्युल्स आत जाऊ शकत नाहीत. ठराविक मॉलिक्युललाच ते काय असतात, परमिएबिलिटी असते त्यांच्यामध्ये. टू मूव्ह टू सम मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन आयदर साइड, म्हणजेच तो जो मेम्ब्रेन आहे त्याच्याच बाजूला जे काही मॉलिक्युल्स असतात त्यातले काही मॉलिक्युल्स काय होऊ शकतात, अक्रॉस इट म्हणजे त्या मेम्ब्रेन मधून आत जाऊ शकतात. बिकॉज दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल फॉर सम मॉलिक्युल्स, काही मॉलिक्युललाच ते काय असतं तर सिलेक्टिव्हली परमेएबल असं ते मेम्ब्रेन असतं. म्हणजे फर्स्ट फंक्शन काय आहे, द ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस इट, म्हणजे त्या मेम्ब्रेन मधून ट्रान्सपोर्ट होतो मॉलिक्युल्स. दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल टू सम मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन आयदर साइड. हे पहिलं फंक्शन. सेकंड फंक्शन, इट कॅरीड आउट पॅसिव्ह ॲज वेल ॲज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, म्हणजे दोन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन करू शकतं. ते जे मेम्ब्रेन आहे ते दोन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन करू शकतं. पॅसिव्ह ॲज वेल ॲज ऍक्टिव्ह मीन्स पॅसिव्ह निष्क्रिय असणार, अकार्यक्षम असणार असं ट्रान्सपोर्टेशन, आणि दुसरं ऍक्टिव्ह कार्यक्षम असणार असं असणार ट्रान्सपोर्टेशन. अशी दोन प्रकारची ट्रान्सपोर्टेशन कॅरीड आउट कोण करतं, ते असणार मेम्ब्रेन. म्हणजे सेकंड फंक्शन काय, इट कॅरीड आउट पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट फंक्शन थर्ड, ड्युरिंग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट many molecules can move across the membrane without any requirement of energy. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन चालतं, पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय, काही काम न करता, म्हणजे अकार्यक्षमपणे जे वहन होत असतं ऑटोमॅटिकली, ते त्यावेळी मेनी मॉलिक्युल्स, अनेक मॉलिक्युल्स जे असतात ते काय होतात, मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन. ते जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मधून आत मुवमेंट घडवू शकतात विदाउट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी, म्हणजेच त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची ऊर्जेची गरज लागत नाही. बिकॉज, कारण काय, दिस इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, म्हणजे कारण कायच तर ते पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, अकार्यक्षम असणारं निष्क्रिय असणारं ट्रान्सपोर्ट आहे. पण त्यामध्ये काय होत असतं, थर्ड फंक्शन, ड्युरिंग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मेनी मॉलिक्युल्स कॅन मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी, कसलीही त्याला ऊर्जा लागत नाही, ऊर्जेची गरज नसते. म्हणजे ऊर्जा न वापरता ऑटोमॅटिकली त्या मेम्ब्रेन मधून मेनी मॉलिक्युल्स अक्रॉस होतात. असलं कसलं ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅसिव्ह निष्क्रिय असणारं ट्रान्सपोर्टेशन. Fourth function, neutral solutes may move across the membrane by simple diffusion along the concentration gradient, that is higher concentration to lower concentration. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, न्यूट्रल असणार आहे, म्हणजेच त्यामध्ये न्यूट्रल असणं म्हणजे कसलं असणं तर पूर्णपणे नॉट कम्प्लिटली ऍसिडिक कम्प्लिटली बेसिक असं नसतं, मध्य असणार न्यूट्रल असणारे जी सोल्युट्स असतात ती सोल्युट्स आहेत, मे मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन बाय सिंपल डिफ्युजन. न्यूट्रल असणारी जी सोल्यूट आहेत ती जी चालतात त्यांची जी मुवमेंट होत असते ती कशी असते, बाय सिंपल डिफ्युजन, साध्या पद्धतीचं डिफ्युजन असते न्यूट्रल सोल्यूटला अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट घडतं म्हणजे नक्की काय घडतं तर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे त्यांची जी मुवमेंट चालते ती हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत, म्हणजेच उच्च असणारं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यापासून लो असणारं कमी प्रतीचं असणारं कॉन्सन्ट्रेशन, अशी असणारे मुवमेंट म्हणजे ती काय असतं, सिंपल डिफ्युजन, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. हे कोणामध्ये चालतं, न्यूट्रल सोल्युट्स मध्ये. म्हणजे फोर्थ फंक्शन काय, न्यूट्रल सोल्युट्स मे मूव्ह across the membrane by simple diffusion along the concentration gradient, that is from higher concentration to lower concentration. Next function, fifth, water may move across this membrane from higher concentration to lower concentration. मग पाणी जे आहे
एक पाण्याची जी मुवमेंट होते त्या मेम्ब्रेन मधून अक्रॉस आहे आर पार जातं. ते कसं जातं? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत काय होत असतं? वॉटरची मुवमेंट घडत असते. म्हणजे फिफ्थ फंक्शन काय? वॉटर मे मूव्ह अक्रॉस दिस मेम्ब्रेन फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट फंक्शन नंबर 6, movement of water by diffusion is called osmosis. मग वॉटरची जी मुवमेंट असते, वॉटरची जी मुवमेंट घडते कशा मार्फत? डिफ्युजन मार्फत. ती जी डिफ्युजन मार्फत वॉटरची होणारी मुवमेंट आहे त्यालाच काय म्हणतात? ऑस्मॉसिस. त्यालाच काय म्हणायचं? ऑस्मॉसिस. म्हणजेच मुवमेंट ऑफ वॉटर बाय डिफ्युजन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. यामध्ये काय सांगितलेलं आहे फंक्शन मध्ये? तर मुवमेंट ऑफ वॉटर बाय डिफ्युजन इज कॉल्ड ऑस्मोसिस. म्हणजेच वॉटरची मुवमेंट डिफ्युजन मार्फत जी घडते त्यालाच काय म्हणतात? ऑस्मोसिस. हे 6th फंक्शन. नेक्स्ट पॉइंट म्हणजेच नेक्स्ट फंक्शन नंबर 7. The polar molecules cannot pass through non-polar lipid bilayer. It requires a carrier protein of membrane to facilitate their transport across the membrane. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर ह्या फंक्शन मध्ये पोलार मॉलिक्युल्स हे पास होऊ शकत नाहीत. कशा मार्फत? नॉन पोलार लिपिड बायलेअर मार्फत. म्हणजे नॉन पोलार लिपिड बायलेअर मार्फत पोलार मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत नाही. इट रिक्वायर्स अ कॅरियर प्रोटीन ऑफ मेम्ब्रेन. पण म्हणजेच यांना कशाची गरज असते? तर इट रिक्वायर्स कॅरियर प्रोटीन ऑफ मेम्ब्रेन. म्हणजेच मेम्ब्रेन मधले जे कॅरियर प्रोटीन आहेत त्यांची गरज लागते. कशासाठी? तर पोलार मॉलिक्युल्स पास होण्यासाठी. म्हणजेच पोलार मॉलिक्युल नॉन पोलार बाय लिपिड किंवा लिपिड बायलेअर मधून अक्रॉस किंवा त्यांच्या मार्फत पास होऊ शकत नाही. तर त्यांना एक गरज असते. कशाची गरज असते? तर कॅरियर प्रोटीन ऑफ मेम्ब्रेन. तो जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनचा कॅरियर प्रोटीनची गरज असते. तरच ते काय होऊ शकतात? पास होऊ शकतात. म्हणजेच अक्रॉस द मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनला अक्रॉस करू शकतात. म्हणजे फंक्शन नंबर 7 मध्ये काय आहे सांगितलेलं? द पोलार मॉलिक्युल्स कॅन नॉट पास थ्रू नॉन पोलार लिपिड बायलेअर. It requires a carrier protein of membrane to facilitate their transport across the membrane. म्हणजेच यामध्ये काय सांगितलं या फंक्शन मध्ये? तर मेम्ब्रेन मधून अक्रॉस व्हायचं असेल तर ते नॉन पोलार लिपिड बायलेअर मार्फत होऊ शकत नाही. म्हणजेच पोलार मॉलिक्युल्स नॉन पोलार लिपिड बायलेअर मार्फत अक्रॉस किंवा पास होऊ शकत नाही. तर त्यांना कशाची गरज लागते? तर कॅरियर प्रोटीन ऑफ मेम्ब्रेन फॉर ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन व्हायचं आहे त्याच्यासाठी गरज लागते. ती कशाची लागते? मेम्ब्रेन मधले जे कॅरियर प्रोटीन असतात त्यांची गरज लागते. तरच काय होतात? ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन. तरच त्या मेम्ब्रेन मधून अक्रॉस होऊन ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. समजलंय फंक्शन? नंबर 8th फंक्शन. During active transport, few ions or molecules are transported across the membrane against their concentration gradient. पण इथलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं आहे? दॅट इज लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. असं असणार इथलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. म्हणजेच ज्यावेळी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन चालतं, ऍक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम होणार, कार्यक्षम असणार असं वहन किंवा ट्रान्सपोर्टेशन. ह्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होत असतं? फ्यू आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड. म्हणजे यांच्यामध्ये काय होत असतात? अगदी मोजकेच आयन्स किंवा मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. आणि ज्यावेळी पॅसिव्ह आपण पाहिलेलं होतं फंक्शन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन चालतं त्यावेळी काय होत असतं? तर मेनी मॉलिक्युल्स मूव्ह. अनेक मॉलिक्युल्स तिथं मूव्ह होतात. आणि मूव्ह होताना तिथं नॉट रिक्वायर्ड एनर्जी, तिथं एनर्जीची कसली गरज लागत नव्हती. कोणत्या ट्रान्सपोर्ट मध्ये?
पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. पण इथं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन आहे, कार्यक्षम असणारं ट्रान्सपोर्टेशन. यामध्ये काय तर अगदी मोजकेच, मेनी नाही, तर यामध्ये फक्त काही ठराविकच आयन्स किंवा मॉलिक्युल्स मूव्ह होत असतात किंवा ट्रान्सपोर्टेड होत असतात अक्रॉस द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेन मधून ट्रान्सपोर्ट किंवा अक्रॉस होऊन ट्रान्सपोर्ट होतात. अगेन्स्ट देअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजेच इथलं जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं ते कसं असतं, लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत जाणं, कमी पासून उच्च पर्यंत जाणं, असं असणारं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं. तरच कोणतं ट्रान्सपोर्टेशन होतं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, ड्युरिंग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, ज्यावेळी कार्यक्षम असं ट्रान्सपोर्टेशन चालतं, few ions or molecules are transported across the membrane. त्या मेम्ब्रेन मधून काही ठराविक मोजकेच असे आयन्स किंवा मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्टेड होतात मेम्ब्रेनला अक्रॉस करून. अगेन्स्ट देअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, दॅट इज फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे तिथलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं असतं, लो पासून हाय पर्यंत जाणं. समजलं, हा 8th फंक्शन. त्यामध्ये लास्ट function number 9, such a transport is an energy dependent process in which ATP is utilized. म्हणजेच अशा प्रकारचं जे ट्रान्सपोर्ट आहे, which type of transport, active type of transport is an energy dependent process, यांच्यामध्ये ऊर्जेची गरज लागते. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट नॉट एनर्जी डिपेंडंट प्रोसेस. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे ते एनर्जी डिपेंडंट नसणार किंवा नसणारी प्रक्रिया. तिथं पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये नॉट रिक्वायर्ड एनर्जी, तिथे एनर्जीची अजिबात गरज लागत नव्हती. बट इन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी डिपेंडंट प्रोसेस, इट रिक्वायर्स एनर्जी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजेच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ही अशी प्रोसेस आहे जिला एनर्जीची, ऊर्जेची गरज लागते. कशासाठी, तर ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. कशाचं, फ्यू आयन्स किंवा मॉलिक्युल्स. समजलं, म्हणजे काय सांगितलंय, सच अ ट्रान्सपोर्ट इज अन एनर्जी डिपेंडंट प्रोसेस इन विच एटीपी युटिलाइज. मग एनर्जी तयार करायची आहे, एनर्जी लागते, मग ती मिळवायची कुठून, तर मिळवायची एटीपी युटिलाइज करून मिळवायची. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जे आहे ते युटिलाइज करायचं, वापरात आणायचं, त्यावेळी एनर्जी त्यामध्ये तयार करायची. आणि ती एनर्जी वापरात कशासाठी आणायची, तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. कुणाचं, तर फ्यू आयन्स ऑर मॉलिक्युल्स, अगदी ठराविक आयन्स किंवा मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्टेशन, जे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन चालतं त्याच्यासाठी गरज लागते, ती ऊर्जेची गरज लागते. ती कुणाकडून मिळवली जाते, तर एटीपी मधून युटिलाइज केली जाते. आणि त्याचं एक्झाम्पल आहे Na+ सोडियम आणि दुसरं K+ पोटॅशियम पंप. हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे लास्ट फंक्शन नंबर 9, सच अ ट्रान्सपोर्ट इज अन एनर्जी डिपेंडंट प्रोसेस इन विच एटीपी इज युटिलाइज. एक्झाम्पल त्यामध्ये Na+ सोडियम और K+ पोटॅशियम पंप. समजलं, धन्यवाद.